पारंपरिक तर्कशास्त्रामधला दुसरा टॉपिक आपण बघतोय. टॉपिकचं नाव आहे विगमनाचे आधार. या विगमनाच्या आधारामध्ये विगमनाचे वास्तविक तात्विक आधार आत्तापर्यंत आपण बघितले. एक म्हणजे निसर्गाच्या नियमबद्धतेचं तत्व आणि दुसरं म्हणजे कारणतेचं तत्व. आता दुसरा ह्यातला जो भाग आहे तो म्हणजे विगमनाचे वास्तविक आधार. आता हे विगमनाचे वास्तविक आधार देखील दोन आहेत. एक म्हणजे निरीक्षण आणि दुसरं म्हणजे प्रयोग. तर या संदर्भात आज आपण इथं माहिती घेणार आहोत. काही गोष्टींचा अनुभव घेऊन सर्वांविषयी निष्कर्ष काढण्यासाठी विगमन निसर्गाच्या नियमबद्धतेच्या व कारणतेच्या तत्वांचा आधार घेते. पण हे तात्विक आधार पुरेसे नाहीत, कारण विगमनाचे निष्कर्ष हे निगमनाच्या निष्कर्षाप्रमाणे केवळ तात्विकदृष्ट्या सत्य असून भागत नाहीत, तर ते वास्तविकदृष्ट्याही सत्य असावे लागतात. त्यासाठी विगमनास वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घ्यावे लागते आणि वस्तुस्थिती जाणण्यासाठी तिचे निरीक्षण करावे लागते. काही वेळा प्रयोगही करावा लागतो. म्हणजेच विगमनातील पुरावा किंवा आधारविधाने ही निरीक्षण व प्रयोग यांच्याद्वारे मिळालेली असतात. म्हणून निरीक्षण व प्रयोग यांना विगमनाचे वास्तविक आधार असे म्हणतात. म्हणून निरीक्षण व प्रयोगाचे स्वरूप समजावून घ्यावे लागते. तर यामध्ये पहिल्यांदा आपण निरीक्षण म्हणजे काय बघूया. निरीक्षणाची व्याख्यानी स्वरूप काय आहे ते आपण इथं बघूया. ऑब्झर्वेशन हा इंग्रजी शब्द ऑब म्हणजे सर्व्हर आणि टू म्हणजे कीप या दोन शब्दांपासून बनलेला आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे मनापुढे एखादी गोष्ट ठेवणे किंवा उभी करणे असा शब्दशः त्याचा अर्थ होतो. पण मनापुढे उभारणाऱ्या सर्वच गोष्टींची आपण पद्धतशीरपणे दखल घेतोच असे नाही. निरीक्षण या मराठी शब्दात इक्ष हा धातू असून त्याचा अर्थ पाहणे असा आहे. म्हणून निरीक्षण म्हणजे पाहणे असा अर्थ होतो. पण मनापुढे एखादी गोष्ट उभी करणे व पाहणे हे दोन्ही अर्थ खूपच संकुचित आहेत. शास्त्रीय विगमनास अभिप्रेत असलेल्या निरीक्षणाचा पूर्ण अर्थबोध त्यांच्याद्वारे होत नाही. डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ या पंच ज्ञानेंद्रियांमार्फत आपणास जे ज्ञान होते त्यास संवेदन व अवलोकन असे म्हणतात. आपल्या ज्ञानेंद्रियांकडून बऱ्याच वेळा आपली इच्छा नसतानाही अनेक गोष्टींचे सहजपणे अवलोकन केले जाते. अशा अवलोकनास सहज निरीक्षण म्हणता येते. सहज निरीक्षणात एखादी गोष्ट केवळ डोळ्यासमोर आली म्हणून आपणाकडून पाहिली जाते किंवा एखाद्या ध्वनी कानावर येऊन आदळतो म्हणून त्याचे ग्रहण केले जाते. त्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आपला कोणताही हेतू नसतो. विज्ञानातील निरीक्षण असे हेतुविरहित नसते. जेव्हा विशिष्ट हेतू मनात ठेवून आपण एखादी गोष्ट पद्धतशीरपणे पाहतो व ऐकतो म्हणजेच तिचे अवलोकन करतो तेव्हाच त्या शास्त्रीय दृष्ट्या निरीक्षण म्हटले जाते. म्हणून निरीक्षणाच्या ज्या शास्त्रीय व्याख्या आहेत त्या व्याख्या इथं आपण बघणं गरजेचं आहे. तर पहिली व्याख्या आहे विशिष्ट हेतू मनात बाळगून घटनांचे व परिस्थितीचे नियोजितपणे केलेले अवलोकन म्हणजेच निरीक्षण होय. काय निरीक्षणाची पहिली व्याख्या? विशिष्ट हेतू मनात बाळगून घटनांचे व परिस्थितीचे नियोजितपणे केलेले अवलोकन म्हणजेच निरीक्षण होय. त्यानंतर पी.व्ही. यंग नावाच्या संशोधकाने एक व्याख्या सांगितलेली आहे. पद्धतशीर पाहणे व पाहिलेल्या घटनांची चिकित्सा करणे म्हणजेच निरीक्षण होय. पद्धतशीर पाहणे व पाहिलेल्या घटनांची चिकित्सा करणे म्हणजेच निरीक्षण होय. त्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरी जी आहे त्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमधली एक व्याख्या आहे निरीक्षणाची. निसर्गातील घटनांमधील कारण-कार्य संबंध व परस्पर संबंध जाणून घेण्यासाठी घटना घडत असताना त्यांचे केलेले काटेकोरपणे अवलोकन केल्या जाणाऱ्या नोंदी म्हणजेच निरीक्षण होय. ऑक्सफर्ड डिक्शनरीमधली व्याख्या कशी आहे निरीक्षणाची? निसर्गातील घटनांमधील कारण-कार्य संबंध व परस्पर संबंध जाणून घेण्यासाठी घटना घडत असताना त्याचे केलेले काटेकोरपणे अवलोकन आणि केल्या जाणाऱ्या नोंदी म्हणजेच निरीक्षण होय. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे व ती म्हणजे निरीक्षण हे जसे बाह्य गोष्टींचे करता येते तसेच आपल्या मनातील हर्ष म्हणजे आनंद, क्रोध इत्यादी भावभावनांचेही करता येते. या निरीक्षणास आपण अंतर्निरीक्षण किंवा आत्मनिरीक्षण असं म्हणतो. म्हणजे जसं बाह्य परिस्थितीमधल्या गोष्टींचं निरीक्षण करता येतं तसंच आपल्या अंतर्गत ज्या गोष्टी आहेत
तर त्यांचं देखील आपल्याला निरीक्षण करता येतं. त्याला आपण अंतर्निरीक्षण असं म्हणतो किंवा आत्मनिरीक्षण असं म्हणतो. आता निरीक्षणाचं स्वरूप काय आहे ते बघूया. ही व्याख्या बघितली आपण, आता स्वरूप बघायचं. तर स्वरूपामध्ये काही मुद्दे आपण इथं बघायचे आहेत. पहिला मुद्दा आहे संकीर्ण प्रक्रिया. निरीक्षण ही संकीर्ण प्रक्रिया आहे, कारण तिच्यात भौतिक, शारीरिक व मानसिक असे 3 घटक असतात. निसर्गातील एखादी वस्तू, उदाहरणार्थ झाड, हा भौतिक घटक होय. या वस्तूचा ज्याच्यावर संस्कार होतो ते इंद्रिय, उदाहरणार्थ डोळे, म्हणजे शारीरिक घटक होय. आणि इंद्रिय संस्कारांमुळे वस्तूची जाणीव ज्याला होते ते मन, म्हणजे मानसिक घटक होय. अशा प्रकारे निरीक्षण ही 3 घटकांचा अंतर्भाव असलेली संकीर्ण प्रक्रिया आहे. म्हणजे निरीक्षणामध्ये 3 घटकांचा समावेश होतो. एक म्हणजे भौतिक, दुसरं म्हणजे शारीरिक आणि तिसरं म्हणजे मानसिक. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे यातला स्वरूपातला सहेतुक प्रक्रिया. निरीक्षण ही सहेतुक प्रक्रिया आहे. निरीक्षणामध्ये आपला काहीतरी हेतू असतो. कोणताही हेतू नसताना सभोवतालच्या गोष्टींचे अवलोकन करणे हे वेडेपणाचे लक्षण ठरेल. हेतुविरहित अवलोकनास शास्त्रीय निरीक्षण म्हणता येणार नाही. आणि म्हणून हेतुपूर्वक केलेले जे अवलोकन आहे त्यालाच निरीक्षण म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा मुद्दा यातला अवधान. निरीक्षणामध्ये अवधान द्यावे लागते. ज्या घटनेचे निरीक्षण करावयाचे, अवधान देणं म्हणजेच काय, लक्ष देणं, लक्ष केंद्रित करणं. ज्या घटनेचे निरीक्षण करावयाचे तिच्याकडे पद्धतशीरपणे, काळजीपूर्वक अवधान द्यावे लागते. अवधान देणे हा ज्ञानप्राप्तीचा पहिला टप्पा आहे. अवधान दिल्याने अस्पष्ट बाबी स्पष्ट होतात. चौथी गोष्ट आहे, चौथा मुद्दा आहे निवड. निरीक्षणामध्ये निवड महत्त्वाची असते. आता निवड म्हणजे काय ते बघू आपण. सभोवतालच्या सर्वच घटनांची आपण दखल घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या अनेक प्रकारच्या घटना घडत असतात त्या सगळ्याच घटनांची आपण दखल घेत नाही किंवा घेऊ शकत नाही. त्यापैकी केवळ काही घटनाच आपण निरीक्षणासाठी निवडत असतो. कोणती घटना निवडावयाची हे आपल्या हेतूवर किंवा आवडीवर अवलंबून असतं. म्हणजे अनेक घडणाऱ्या गोष्टींपैकी एखादी विशिष्ट गोष्टच फक्त आपण निरीक्षण करत असतो, कारण ते आपल्या हेतूशी संबंधित असते किंवा आपल्या आवडीशी संबंधित असते. पाचवा मुद्दा यातला वर्जन. निरीक्षणात आपण जशी काही गोष्टींची निवड करतो तसेच काही गोष्टींचे वर्जन किंवा निराकरण म्हणजेच इलिमिनेशन करत असतो. म्हणजे काही गोष्टी आपण टाळत असतो, काही गोष्टी आपण सोडून देत असतो की ज्यांचं आपण निरीक्षण करत नाही. म्हणजेच निरीक्षणात आवश्यक व महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष दिले जाते व अनावश्यक व बिनमहत्त्वाच्या गोष्टी टाळल्या जातात किंवा दुर्लक्षिल्या जातात. त्यानंतर 6वा मुद्दा आहे विवरण. निरीक्षणामध्ये विवरण म्हणजेच काय, विश्लेषण असते. प्रत्यक्षात जे काही घडत असते त्याचा मनाने अर्थ लावला जातो, काहीतरी निर्णय घेतला जातो. यासच विवरण किंवा विश्लेषण म्हणतात. निरीक्षणात आपणाकडून जे काही अवलोकले जाते ते सर्व इंद्रिय संवेदनाद्वारे प्राप्त झालेले नसते. त्यातील काही भाग हा आपल्या मनाने घातलेली त्यामध्ये भर असते आणि असे करताना आपण पूर्वानुभवाची मदत घेत असतो. समोरच्या वस्तूचा आकार, रंग, पाने, फुले, फळे इत्यादी आपण पाहतो व त्यावरून ती वस्तू म्हणजे वृक्ष आहे असा अर्थ लावला जातो. यालाच विवरण किंवा विश्लेषण म्हणतात. विश्लेषणाशिवाय निरीक्षण प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणि त्यानंतर 7वा मुद्दा यामधला पूर्वग्रहमुक्तता. निरीक्षणाद्वारे घटनांचे यथार्थ ज्ञान मिळवणे हा आपला उद्देश असतो व तो सफल होण्यासाठी निरीक्षण हे पूर्वग्रहमुक्त असावे लागते. म्हणजेच काय, तर आपल्या इच्छा, आकांक्षा, भावभावना इत्यादींचा निरीक्षणावर, विशेषतः निरीक्षण केल्यानंतर त्याचं जे विश्लेषण आपण करतो त्या विश्लेषणावर प्रभाव पडता कामा नाही. म्हणजे आपल्या वैयक्तिक ज्या भावभावना आहेत, इच्छा, आकांक्षा यांचा निरीक्षणावर कुठलाही प्रभाव पडता कामा नाही. यालाच काय म्हणलं जातं, पूर्वग्रहमुक्तता. आणि 8वा मुद्दा यातला आहे तो म्हणजे शास्त्रीय उपकरणांची मदत. आपल्या ज्ञानेंद्रियांच्या शक्ती ह्या मर्यादित असल्याने निरीक्षणालाही मर्यादा पडतात. उदाहरणार्थ डोळ्यांना अतिदूरची व अतिसूक्ष्म वस्तू दिसत नाही. त्यामुळे निरीक्षणात शास्त्रज्ञ काही कृत्रिम उपकरणे देखील वापरतात. अशी उपकरणे वापरल्याने ज्ञानेंद्रियांच्या शक्तीत वाढ होते, परिणामी निरीक्षणाची व्याप्ती वाढते. उदाहरणार्थ डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म जंतू मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाहता येतात
दुर्बिणीतून दूरच्या ग्रहताऱ्यांचे वेध घेता येतात. उपकरणांच्या वापरामुळे निरीक्षणाला एक प्रकारची निश्चितता व अचूकता प्राप्त होते. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूचे वजन हाताऐवजी तराजूत तोलून पाहिल्यास अधिक नेमके व अचूकपणे आपल्याला ते वजन समजते. शास्त्रीय उपकरणे वापरली की लगेच निरीक्षणाचे प्रयोगात रूपांतर होते असे मात्र नाही. म्हणजे आपण शास्त्रीय उपकरणं वापरली याचा अर्थ लगेच त्या निरीक्षणाचं रूपांतर प्रयोगामध्ये होईल असं काय सांगता येत नाही. ग्रहताऱ्यांचे दुर्बिणीतून वेध घेतले तरी ते निरीक्षणच असते, प्रयोग नव्हे. निरीक्षण व प्रयोग यांच्यातील फरक शास्त्रीय उपकरणे वापरणे किंवा न वापरणे यावर अवलंबून नसतो. म्हणजे निरीक्षण आणि प्रयोग यामध्ये शास्त्रीय उपकरणं वापरणं हा त्यातला काय भेद करण्याचा किंवा त्यांच्यामध्ये समानता असण्याचा घटक नाही किंवा मुद्दा नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण निरीक्षण म्हणजे काय बघितलं, निरीक्षणाची व्याख्या बघितली, त्याचं स्वरूप बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाची व्याख्या आणि प्रयोगाचं स्वरूप. वास्तविक प्रयोग हा निरीक्षणाचा एक विशेष प्रकार असून त्यास प्रायोगिक निरीक्षण असेही म्हणतात. प्रयोग हा निरीक्षणाचाच एक विशेष प्रकार असून त्यास प्रायोगिक निरीक्षण असेही म्हणतात. निरीक्षणात आपण निसर्गात स्वाभाविकपणे घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करतो. प्रयोगात मात्र घटना घडण्याची वाट न पाहता घटना कृत्रिमपणे निर्माण केली जाते व तिचे अवलोकन केले जाते. प्रयोगात आपले घटनेवर व परिस्थितीवर नियंत्रण असते. परिस्थिती नियंत्रित करून घटनेचे निरीक्षण केले जाते. म्हणून प्रयोगास नियंत्रित निरीक्षण असेही म्हटले जाते. आलं लक्षात. म्हणजे प्रयोगात आपले घटनेवर व परिस्थितीवर नियंत्रण असते, परिस्थिती नियंत्रित करून घटनेचे निरीक्षण केले जाते, म्हणून प्रयोगास नियंत्रित निरीक्षण असेही म्हणतात. आता या प्रयोगाची नेमकी व्याख्या कशी केली जाते ते आपण बघूया इथं. तर व्याख्या बघा, एखादी घटना कृत्रिमपणे निर्माण करून आपल्या इच्छेनुसार तिच्या स्वरूपात बदल करीत तिचे निरीक्षण करणे म्हणजेच प्रयोग होय. एखादी घटना कृत्रिमपणे प्रयोगशाळेमध्ये निर्माण करून आपल्या इच्छेनुसार तिच्या स्वरूपात बदल करत तिचे निरीक्षण करणे म्हणजेच प्रयोग होय. त्यानंतर प्राध्यापक उल्फ नावाच्या संशोधकांनी एक व्याख्या सांगितलेली आहे. संशोधक नियंत्रित करू शकेल अशा परिस्थितीत घटनेचे निरीक्षण करणे म्हणजे प्रयोग होय. जो संशोधक आहे तो संशोधक नियंत्रित करू शकेल अशा परिस्थितीमध्ये घटनेचे निरीक्षण करणे म्हणजेच प्रयोग होय. त्यानंतर बेकन नावाचा संशोधक म्हणतो, प्रयोगात आपण निसर्गाला प्रश्न विचारतो. या प्रश्नाला निसर्गाकडून जी उत्तरे मिळतात त्यावरून शास्त्रज्ञ कारण कार्य संबंधाचे ज्ञान आजमावित असतात, म्हणून त्याला प्रयोग असं म्हणायचं आहे. आता प्रयोगाचं स्वरूप कसं असतं ते आपण बघूया. आता प्रयोगाची व्याख्या बघितली, आता प्रयोगाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप बघूया. तर स्वरूप हे म्हणजे काय, तर प्रयोग व निरीक्षण यांच्यातील फरक म्हणजेच प्रयोगाचं स्वरूप आपल्याला इथं बघायचं आहे. प्रयोगाचे स्वरूप समजण्यासाठी निरीक्षण व प्रयोग यांच्यातील फरक समजावून घ्यावे लागतात. हे फरक जे आहेत हे फरक पुढील प्रमाणे आहेत. पहिला फरक आहे, निसर्गात घडणाऱ्या घटनांचे त्या जशा आहेत तशा स्वरूपात अवलोकन करणे म्हणजे निरीक्षण होय. या उलट घटना कृत्रिमपणे निर्माण करून त्यांचे अवलोकन करणे म्हणजे प्रयोग होय. बेन नावाचा संशोधक म्हणतो की निरीक्षण म्हणजे एखादी घटना शोधणे, तर प्रयोग म्हणजे घटना बनवणे होय. उदाहरणार्थ, वीज जेव्हा आकाशात चमकते तेव्हा तिचे अवलोकन केल्यास ते निरीक्षण ठरते. या उलट रेशमी कापड व काचेची कांडी यांच्या घर्षणातून वीज निर्माण करून तिचे अवलोकन केल्यास तो प्रयोग ठरतो. पर्जन्यमापकाच्या साहाय्याने किती सेंटीमीटर पाऊस पडला हे मोजून पाहणे निरीक्षण ठरेल, तर ढगांवर सुक्या बर्फाचा मारा करून कृत्रिम पाऊस पाडणे हा प्रयोग ठरेल. आलं लक्षात. म्हणजे इथं निरीक्षण आणि प्रयोग यामधला फरक इथं सांगितलेला आहे पहिला. त्यानंतर दुसरा फरकाचा मुद्दा आहे, निरीक्षणात घटनांवर आपले नियंत्रण नसते. निसर्गात घटना जशा स्वरूपात घडतील तशाच त्या पाहाव्या लागतात. त्यांच्या स्वरूपात व रचनेत आपणास हवा तसा बदल करता येत नाही. त्यामुळे निरीक्षणात आपण निसर्गाच्या अधीन राहतो. निसर्गावर अवलंबून असतो. या उलट प्रयोगात घटनेच्या स्वरूपात व रचनेत आपणास हवा तसा बदल करता येतो. त्यामुळे प्रयोगात
आपण निसर्गाच्या अधीन नसतो. परिस्थिती हवी तशी नियंत्रित करून घटनांचे अवलोकन करण्याची सोय प्रयोगात असते, निरीक्षणात मात्र अशी सोय नसते. ठीक आहे. त्यानंतर निरीक्षण व प्रयोग यांच्यात पुढील 2 फरक दाखवले जातात, पण ते चुकीचे आहेत. आता हे 2 फरक आपण महत्त्वाचे इथे बघितले. त्यानंतर अजून 2 यामध्ये फरक दाखवले जातात, पण ते चुकीचे आहेत. एक, निरीक्षण नैसर्गिक आहे तर प्रयोग कृत्रिम आहे. निरीक्षण नैसर्गिक आहे तर प्रयोग कृत्रिम आहे असा जो फरक दाखवला जातो तो फरक कसा चुकीचा आहे बघा. पण हे पूर्णतः खरे नाही, कारण निरीक्षण हे मुद्दामून केलेले अवलोकन असते. तसेच त्यात काही वेळा कृत्रिम उपकरणे वापरली जातात, म्हणून निरीक्षणातही कृत्रिमतेचा अंश असतो. तसेच प्रयोग ही पूर्णतः कृत्रिम नसतो. त्यामध्ये आपण घटना कृत्रिमपणे बनवित असलो तरी तिचे स्वरूप नैसर्गिक घटनांप्रमाणेच असते. म्हणजेच नैसर्गिकपणे निर्माण होणारे पाणी व प्रयोगशाळेत हायड्रोजनचा 2 भाग व ऑक्सिजनचा 1 भाग एकत्र मिसळून त्यामध्ये विजेचा प्रवाह खेळवून तयार केलेले पाणी दोन्हींचे स्वरूप सारखेच असते. त्यामुळे असे म्हणता येते की निरीक्षण हे अधिक नैसर्गिक आणि कमी कृत्रिम, तर प्रयोग हा कमी नैसर्गिक व अधिक कृत्रिम असतो. म्हणजेच दोन्हीतील फरक हा कमी अधिकपणाचा परिमाणाचा असतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक फरक तिथे सांगितला जातो की निरीक्षण हे निष्क्रिय असते तर प्रयोग सक्रिय असतो. तर हा पण फरक जो आहे तो फरक खरा नव्हे. लक्षात, निरीक्षण निष्क्रिय असतं व प्रयोग सक्रिय असतो, तर हा जो फरक सांगितला जातो तो देखील खरा नाही. निरीक्षणात हेतू असतो, घटनांची निवड असते, जे अवलोकिले जाते त्याचे विवरण असते, त्यामुळे निरीक्षणात देखील सक्रियता असते. तसेच प्रयोगातही घटनातील घडामोडी पूर्ण होईपर्यंत आपणास स्वस्थ बसावे लागते. म्हणजेच प्रयोगातही निष्क्रियतेचा अंश असतोच. त्यामुळे असे म्हणता येईल की निरीक्षणात अधिक निष्क्रियता आणि कमी सक्रियता असते, तर प्रयोगामध्ये कमी निष्क्रियता व अधिक सक्रियता असते. म्हणजेच या बाबतीत ही केवळ कमी अधिकपणाचा इथं किंवा परिमाणाचा फरक आपल्याला बघायला मिळतो. तात्पर्य काय, तर निरीक्षण व प्रयोग यांच्यातील फरक प्रकाराचा नसून प्रमाणाचा किंवा अंशाचा आहे. कारण प्रयोग हा निरीक्षणाचाच एक विशेष प्रकार आहे. दोन्हीतही ज्ञानेंद्रियांचा व गरजेनुसार कृत्रिम उपकरणांचा वापर केला जातो. शरीर व मनास कष्ट द्यावे लागतात. दोन्हीतही कमी अधिक प्रमाणात नैसर्गिकता व कृत्रिमता तसेच निष्क्रियता व सक्रियता देखील असते. ठीक आहे. तर आता आपण प्रयोगाची व्याख्या आणि त्याचं स्वरूप बघितलेलं आहे. आता ह्याच प्रयोगाचा एक प्रकार आहे नैसर्गिक प्रयोग, तो आपण इथं थोडक्यात बघूया. नैसर्गिक प्रयोग कशाला म्हटलं जातं, तर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, धूमकेतू उगवणे इत्यादी घटना खगोलशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या पण तितक्याच दुर्मिळ असतात. या घटना प्रयोगाने निर्माण करता येत नाहीत. त्यामुळे जेव्हा निसर्गात या घटना घडतात तेव्हा शास्त्रज्ञ विशिष्ट स्थळ काळाची निवड करून त्या घटनांचे दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करतात. येथे शास्त्रज्ञ खऱ्या अर्थाने प्रयोग करीत नाही, तर निसर्ग निर्मित घटनांचे योग्य संधी साधून आवश्यक त्या कृत्रिम उपकरणाच्या साहाय्याने निरीक्षण करतात. अशा प्रकारच्या निसर्गातील विशिष्ट अनुकूल संधीचा फायदा घेऊन नियोजितपणे केलेल्या निरीक्षणास जीवांस या तर्कशास्त्रज्ञाने नैसर्गिक प्रयोग म्हटले आहे. म्हणजे अशा ज्या निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, म्हणजे सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, अशा घटना ज्या वेळेला घडतात त्या संधीचा फायदा घेऊन त्याचं नियोजन केलं जातं आणि संशोधक त्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या घटनांचं दुर्बिणीच्या साहाय्याने किंवा उपकरणांच्या साहाय्यानं निरीक्षण करतात. या प्रकाराला जीवांस नावाच्या तर्कशास्त्रज्ञाने काय म्हटलेलं आहे, नैसर्गिक प्रयोग असं म्हटलेलं आहे. अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडून त्यातील उपकरणांच्या साहाय्याने तेथील वैश्विक किरणांची माहिती मिळवणे हेही नैसर्गिक प्रयोगाचेच उदाहरण ठरेल. म्हणजे कृत्रिम उपग्रह जे सोडले जातात, सॅटेलाईट जे सोडले जातात, त्या सॅटेलाईटच्या माध्यमातून अवकाशामधील अनेक गोष्टींचं जे निरीक्षण केलं जातं, त्यांचा जो अभ्यास केला जातो त्याला देखील आपण नैसर्गिक प्रयोग असं म्हणता येईल. वैश्विक किरणे मानवनिर्मित नाहीत, तथापि त्यांची अशा पद्धतीने माहिती मिळवण्यासाठी मानवाने आटोकाट केलेले प्रयत्न असतात. या प्रयत्नात निरीक्षण व प्रयोग या दोन्हीचेही अंश असतात. हे दर्शवण्यासाठी नैसर्गिक प्रयोग हा शब्द वापरता येतो. म्हणजे जिथं निरीक्षण पण असतं आणि प्रयोग पण असतो
आलं लक्षात? त्यालाच त्यांनी काय म्हणलेलं आहे, नैसर्गिक प्रयोग हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. तर आत्ता या लेक्चरमध्ये आपण निगमनाचे जे वास्तविक आधार आहेत, जे दोन आहेत, एक म्हणजे निरीक्षण, तर निरीक्षणाची व्याख्या आणि स्वरूप आपण बघितलेलं आहे. त्यानंतर प्रयोग म्हणजे काय बघितलं, प्रयोगाची व्याख्या आणि स्वरूप बघितलेलं आहे. आणि त्यानंतर नैसर्गिक प्रयोग म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघितलेलं आहे. यानंतरचे मुद्दे आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.